रेशन कार्डधारकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। मित्रांनो, रेशन कार्डवर 2025 पासून अनेक अशा योजना काढल्या जात आहेत। यामध्ये आता गरीब आणि गरजू लोकांना मोफत 10 शेळ्या आणि 15,000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला जर हा लाभ मिळवायचा असेल तर यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती असणार आहेत, कोणते लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहेत, तसेच मित्रांनो तुम्हाला हा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कुठे भरावा लागणार आहे, तसेच यासाठी कोणकोणती प्रोसेस नेमकी तुम्हाला करावी लागणार आहे, त्याचप्रमाणे यासाठी कोणत्या अटी व शर्ती आहेत, हे सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, कोणतेही एक रेशन कार्ड असेल, तर आता तुम्हाला 10 शेळ्या आणि 15,000 रुपये देण्यात येणार आहेत। तुम्हाला जर हा लाभ पाहिजे असेल तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण यामध्ये तुम्हाला एक अर्ज या ठिकाणी भरून द्यावा लागणार आहे, तरच तुम्हाला 10 शेळ्या आणि 15,000 रुपयाचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यामुळे अर्ज कोणता आहे नक्की बघा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन पहिल्यांदाच आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। चला तर मित्रांनो, आज सुरू करूयात, पाहूयात संपूर्ण मित्रांनो बातमी। रेशन कार्डधारकासाठी आता सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। आता रेशन कार्डधारकांना 15 शेळ्या आणि सोबतच 15,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत, अशी एक नवीन योजना सुरू झालेली आहे। आता 2025 मध्ये रेशन कार्डधारकासाठी अनेक बदलसुद्धा करण्यात आलेले आहेत। यामध्ये रेशन कार्डधारकांना रेशन धान्य दुप्पटसुद्धा मिळणार आहे। त्यामध्ये काही बदल देखील करण्यात आलेले आहेत। आता कोणकोणत्या रेशनधारकांना धान्य दुप्पट मिळणार आहे, सोबतच 2025 पासून धान्यासोबत अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसेसुद्धा दिले जाणार आहेत। बघा मित्रांनो, तसेच पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना 10 शेळ्या आणि 15,000 रुपये दिले जाणार आहेत। परंतु यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं बंधनकारक असणार आहे, कारण अशा प्रकारची अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। ज्यांच्याकडे पांढरा आणि रेशन कार्ड असेल तर त्यांना कोणताही लाभ हा मिळणार नाही। त्यामुळे अगोदरच सांगता येईल की पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्याकडे हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की मित्रांनो फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांना हा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। हा लाभ फक्त गरीब आणि गरजू धारकासाठी आहे। तुम्हाला आता एक अर्ज या ठिकाणी भरून द्यावा लागणार आहे, मग तुम्हाला 10 शेळ्या आणि 15,000 रुपयाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। राज्यातील पिवळे आणि केसरी रेशन कार्डधारकांना 2025 पासून रेशन कार्डवरती पैसे आणि 10 शेळ्या देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील गोरगरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे। यामुळे अनेक गोरगरीब रेशन कार्डधारक, केसरी रेशन कार्डधारक, पिवळे केसरी रेशन कार्डधारक अतिशय आनंदामध्ये आहेत। अनेक जिल्ह्यामध्ये याचा लाभ व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी लाभ होणार आहे हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। परंतु यामध्ये काही अटी आणि नियमसुद्धा लावण्यात आले आहेत, काय पात्रतासुद्धा लावण्यात आले आहेत आणि काय कागदपत्रे तुम्हाला जमा करावं लागणार आहेत। 5 ते 7 कागदपत्रे तुम्हाला जमा करावे लागले आहेत आणि पुढील 10 दिवसामध्ये हा अर्ज तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे, कारण याची अंतिम तारीख पुढील फक्त 10 दिवस बाकी राहिले आहे। त्यामुळे तुम्हाला हा लाभ पाहिजे असेल तर एक अर्ज भरून तुम्हाला आता द्यावा लागणार आहे। आता तो अर्ज देखील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुम्हाला कोणता अर्ज भरावा लागणार आहे, तुम्हाला कोणती कागदपत्रे सांगण्यात आली आहेत, व्यवस्थितरित्या सर्व माहिती समजून घ्या। मित्रांनो बघा, या योजनेसाठी खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता। बघा, आता कार्यक्रमाअंतर्गत या लाभार्थीच्या भौगोलिक क्षेत्रानुसार उस्मानाबादी, संगमनेरी किंवा स्थानिक जातीचे शेळी गट या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहेत। आता 3 प्रकारच्या शेळ्या तुम्हाला मिळणार आहेत। आता कोणत्या उस्मानाबादी शेळी असेल, संगमनेरी शेळी असेल आणि तुमची स्थानिक जातीची शेळी असेल या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार त्या देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यासाठी बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता, तपशीलमध्ये शेळी खरेदीसाठी 8,000 रुपये प्रति शेळी, म्हणजे उस्मानाबादी, संगमनेरी ज्या शेळ्या आहेत त्याची किंमत, एका शेळीची किंमत 8,000 रुपये। या जातीच्या पैदास सक्षम शेळ्या यासाठी तुम्हाला म्हणजेच 8,000 रुपये एका शेळीला। तर या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता 10 शेळ्याच्या बोकडाची रक्कम बघा, तुम्हाला आता बोकडसुद्धा मिळणार आहे आणि 10 शेळ्यासुद्धा मिळणार आहेत। या जातीच्या उस्मानाबादी, संगमनेरी आणि जातीच्या पैदाशीसोबत सक्षम शेळ्या म्हणजे तुम्हाला 11,000 रुपये तुम्हाला या एका शेळीला तुम्हाला मिळणार आहेत आणि 10 शेळ्याचे तुम्हाला 80,000 रुपये सरकारकडून मिळणार आहेत। त्यानंतर बघा, तुम्ही यानंतर 6,000 रुपये शेळी प्रति शेळी, अन्य स्थानिक जातीच्या पैदास असतील त्यांना तुम्हाला प्रति शेळी 6,000 रुपये मिळणार आहेत। ज्या शेळ्या सक्षम आहेत त्यांना देखील 10,000 रुपये मिळणार आहेत। आता कमीत कमी जर तुमच्या शेळ्या पाहिजे असतील तर 10 शेळ्या, काही रेशन कार्डवरती अट तुमचं उत्पन्न आहे ते उत्पन्न बघून देण्यात येणार आहेत। ह्या शेळ्या तुम्हाला देणार आहेत। आता पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकासाठी 10,000 रुपये आणि शेळ्या असणार आहेत
आणि तुम्हाला जे केसरी रेशन कार्डधारक आहे त्यांना 6,000 रुपयाच्या शेळ्या असणार आहेत। आता मग यामध्ये तुम्हाला 10 शेळ्याचा गट मिळणार आहे, तुम्ही बघू देखील शकता 60,000 रुपये। त्यानंतर मित्रांनो जे पिवळे केसरी रेशनधारक आहे त्यांना 60,000 रुपये आणि 10 शेळ्यांनंतर तुम्हाला एक बोकडसुद्धा या ठिकाणी देण्यात आला आहे। त्यानंतर मित्रांनो 10 शेळ्यांनंतर तुम्हाला एक बोकड देखील या मिळणार आहे, म्हणजेच या कळपामध्ये एक बोकड देखील दिलं जाणार आहे। आता तुम्हाला बोकड खरेदीसाठी तुम्हाला उस्मानाबादी संगमनेरी हे बोकड तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला एका बोकडाचे 10,000 रुपये सुद्धा या सरकारकडून तुम्हाला मिळणार आहेत। मग बघा बोकडाची खरेदी प्राधान्याने अधिकृत बाजारातूनच तुम्हाला करण्यात येईल। याऐवजी तुम्हाला लाभार्थ्याकडून उस्मानाबादी संगमनेरी किंवा स्थानिक जातीच्या ज्या पैदाशी शेळ्या आहेत त्या बोकडाची खरेदी प्राधान्याने अधिकृत बाजारातून करण्यात येईल। खरेदी केल्यानंतर या शेळ्याचा विमा उतरणे देखील बंधनकारक करणार आहे। या आता शेळीऐवजी तुम्हाला शेळीचा गटाचा तुमचा विमा देखील स्थानिक कंपनी प्रकल्प अधिकारी यांच्या नावे काढण्यात यावा, असं सहअर्जदार म्हणून लाभार्थी यांचे नाव लावण्यात यावे। खरेदी शक्यतो एकाच वेळी करावी, सरकारने असे सांगण्यात आलेले आहे। आता बोकड 10 शेळ्याचा गट तुम्हाला या ठिकाणी एकाच वेळी करायचा आहे, त्यांचे फोटो घ्यायचे आहेत, तुम्हाला 2 अर्ज द्यावे लागणार आहेत। बघा तुम्हाला अर्ज कुठे भरायचा आहे, कागदपत्रे कोणते लागणार आहेत, शासन निर्णय काय आहे, सर्व माहिती या ठिकाणी सविस्तर सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला आता 10 शेळ्या आणि 1 बोकड या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तुम्हाला शेवटी सांगणार आहे की तुम्हाला पैसे देखील मिळणार आहेत। लक्षपूर्वक बघा, तुमच्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यानंतर बघा शेळी गटाचा विमा स्थानिक कंपनीकडून प्रकल्प अधिकारी यांच्या नावे काढण्यात यावा, असा अर्जदार लाभार्थी म्हणून त्याचं नाव देखील लावण्यात यावे, अशी माहिती सरकारकडून ही अट देखील घालण्यात आली आहे। शक्यतो खरेदी एकाच वेळी करावी अशी माहिती देखील सरकारकडून घालण्यात आहे। लाभार्थ्याकडे शेळी गटाची खरेदी एकाच वेळी एक शेळी करणे शक्य नसल्यास किमान एका प्रकल्प कार्यालयामधील लाभार्थ्याकरता शेळी गटाची खरेदी एका वेळी करण्यात यावी, तेही शक्य न झाल्यास तालुक्याने शेळी गट खरेदी करण्यात यावी। लाभार्थ्यांना शेळी गटाचे वाटप करण्यासाठी तुम्हाला नजीकची शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी निवड करण्यात यावी। सदर ठिकाणावर लाभार्थ्यांनी स्वखर्चाने वाहतूक करायची। आता बघा कार्यक्रमाचा संपूर्ण निधी 500 लक्ष कोटी आहे आणि या महामंडळास वर्ग देखील करण्यात आलेला आहे। आता तुम्हाला 500 कोटी इतका निधी देखील या सरकारकडून शेळी महामंडळ यांना देण्यात आलेला आहे। आता तुम्हाला त्यामुळे यासाठी अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, लक्षपूर्वक बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। महामंडळाने सर्वाला 482 लाभार्थ्यांना या कार्यक्रमाचा लाभ देण्यात आलेला आहे। यांना स्थानिक जातीच्या शेळी गटाचा पुरवठा केल्यामुळे बचत होणाऱ्या निधीच्या प्रमाणामध्ये अनेक गोष्टी देखील करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर अनेक विनापरवाना बरेच कालावधी राहू नये याकरता आयुक्त कार्यालयाने देखील निधी वितरित केल्यानंतर त्या लाभार्थ्याची यादी केल्यानंतर वाजवी कालावधीमध्ये महामंडळाने लाभार्थ्याच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। त्यानंतर बघा महामंडळाने योजनेच्या अटी आणि शर्तीनुसार लाभार्थी महिला व बचत गटामध्ये शेळी बोकड यांचा पुरवठा करून छायाचित्रासह अहवाल, शेळी बोकड वाटपाची बचत गटण्याची पोचपावती, योजनेच्या फल निष्पत्तीबाबत अहवाल उपयुक्तता प्रामाणिक आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांना सादर करावा, अशी देखील माहिती सरकारकडून सांगण्यात आली आहे। बघा मित्रांनो, आता तुम्हाला यासाठी काय करावं लागणार आहे, लक्षपूर्वक बघा। तुम्हाला आता रेशन कार्डधारकांना 10 शेळ्या आणि 15,000 रुपये यासाठी तुम्हाला पात्रता कोणकोणती असणार आहे हे बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा। अर्जदार हा महाराष्ट्र राज्यामध्ये कायम रहिवासी असावा, ही पहिली अट असणार आहे। 2 नंबरची पात्रता आहे अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव कमीत कमी 15 वर्षाचे असावे। त्यानंतरची दुसरी पात्रता आहे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा हजारापेक्षा जास्त नसावे। आता चौथी पात्रता आहे ते म्हणजे ज्या अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जी 5वी अट ती म्हणजे घरातील सदस्य कोणताही नोकरी व कर्मचारी सरकारी कर्मचारी नव्हता, अशी अट देखील घालण्यात आली आहे। आणि कोणताही सदस्य सरकारी व्यक्ती पेन्शन घेत नसावा, अशी अट देखील घालण्यात आली आहे। आता रेशन कार्डधारकांना 10 शेळ्या आणि 15,000 रुपये यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, बघा। जे पहिले जे कागदपत्र आहेत ते म्हणजे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे। त्यानंतर तुमचं मालमत्ता प्रमाणपत्र असलं पाहिजे। तिसरं म्हणजे ते जातीचं प्रमाणपत्र असलं पाहिजे। चौथं म्हणजे तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे। 5वं म्हणजे तुमचं निवडणूक ओळखपत्र असलं पाहिजे। 6वं म्हणजे तुमचं लाईट बिल असलं पाहिजे। 7वं म्हणजे अर्जदाराच्या बँकेचे बचत खात्याचे पासबुक, कारण त्यामुळेच तुम्हाला पैसे हस्तांतरित करता येणार आहेत किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये हे सर्व पैसे येणार आहेत। आता बघा शासन निर्णय यासाठी काय म्हणते बघा, बकरी पालनाच्या माध्यमातून महिला व बचत गटाचे उत्पन्न वाढून बचत गटाचे बळकटीकरण करणे या कार्यक्रमाअंतर्गत बघा काय सांगितले, प्रत्येकास 500 लक्ष इतक्या किमतीच्या शेळ्या मार्गदर्शक सूचनाबाबत येथील निर्गमित करण्यात आले आहेत। शासन निर्णयाच्या परिशिष्टीमधील मुद्दा क्रमांक 2, 3, 8, 9 या निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट क्रमांक 1 नमूदमध्ये केल्याप्रमाणे या सुधारणास मंजूर देखील प्रदान करण्यात येत आहे। उपरोक्त मुद्द्याअंतर्गत तुम्हाला मुद्द्यामध्ये 2.8 मधील अन्य उपमुद्द्यापर्यंत कोणताही बदल करण्यात येईल, या ठिकाणी आलेला देखील नाही।
आता बघा यासाठी काय सांगितले तुम्हाला, याच्यामध्ये काही अटी देखील नियम सांगितलेत, त्या अटी आणि नियमाचं तुम्हाला पालन करावं लागणार आहे। तुम्हाला यासाठी किती पैसे मिळणार आहेत आणि कुठे अर्ज करायचा आहे, एक सदर मार्गदर्शक सूचना देखील वितरित तरतुदीच्या मर्यादेमध्ये योजना राबवण्यात येणार आहे। आता आयुक्त आणि आदिवासी विकास नाशिक यांना विनंती करावी अशी माहिती देखील सांगण्यात आलेली आहे। आता तुम्हाला उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक आणि भौतिक अहवालानुसार शासनास सादर करण्यात दक्षता घ्यावी। मित्रांनो बघा तुम्हाला लवकरच अर्ज सुटतील, अर्ज सुटल्यानंतर तुम्हाला अर्ज भरायचा आहे। आता बघा मित्रांनो रेशन कार्ड धारकांना पैशाचे वाटप देखील केले जाणार आहे। आता रेशन कार्ड धारकाचे पैशाचे वाटप किती केले जाणार आहे, आता पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना धान्याऐवजी पैसे देखील मिळणारच असल्याचा जी.आर बऱ्याच जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी देखील होण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रति योगदा तत्वावर राज्यातील 5 लाख शिधापत्राच्या बँक खात्यावर हे पैसे जमा करण्यात देखील आले आहेत। तुमच्या रेशन कार्डावरील महिला कुटुंबाच्या प्रमुखाच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता जमा केली जाणार आहे। त्यासाठी महिलाचे कुटुंबाचे बँक खाते आधाराशी संलग्न असणे देखील अतिशय गरजेचे आहे। यामध्ये पैसेसुद्धा वाढवून मिळणार आहेत असं सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये समजते। आता 14 जिल्ह्यामध्ये फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डकरता 15,000 रुपये दिले जाणार आहेत। यामध्ये हे 14 जिल्हे असणार आहेत। बघा तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत। त्यामधील पहिला जिल्हा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा तो म्हणजे जालना, तिसरा जिल्हा तो म्हणजे नांदेड, चौथा जिल्हा तो म्हणजे बीड, पाचवा जिल्हा तो म्हणजे धाराशिव, सहावा जिल्हा तो म्हणजे परभणी, सातवा जिल्हा लातूर, आठवा जिल्हा म्हणजे हिंगोली, नववा जिल्हा अमरावती आणि दुसरा वाशिम आणि 12वा जिल्हा अकोला आणि बुलढाणा, यवतमाळ, वर्धा अशा 14 जिल्ह्यामध्ये राशन कार्ड धारकांना जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या मध्ये समाविष्ट झालेले नाहीत, जे APL लिस्टमध्ये आहेत, अशा रेशन कार्ड धारकाकडून यापुढे धान्याऐवजी पैसे मिळणार असल्याचा जी.आर देखील 28 फेब्रुवारी 2023 रोजीच काढण्यात आला होता। त्याची अंमलबजावणी आत्ता झाली असून या 14 जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड धारकांना तुम्हाला देखील पैसे वाटप केले जाणार आहेत अशी माहिती देखील सूत्राकडून मिळत आहे। आता तुम्हाला 15,000 रुपये वार्षिक देखील मिळणार आहेत यासाठी निर्णय देखील झालेला आहे, परंतु सूत्राकडून अशी माहिती समजते की तुम्हाला काय वाटते नक्की सांगा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।